4:45 वाजता मंदिरामध्ये पोहोचलो. मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथं इतकं भरून आलं, कारण साक्षात गुरुपादुकांचं दर्शन होत होतं. आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदा गिरनार कधी पाहिलेला पण नाही, जिथं दत्त महाराजांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केलेली, अशा ठिकाणी त्या 10 बाय 12ची जागा, तिथं मी उभा होतो. मला विश्वास वाटत नव्हता की आपण दत्त महाराजांच्या तिथं उभे आहे, एवढं पवित्र भूमीमध्ये उभे आहोत. तिथं मी बसायचा प्रयत्न केला, पण पाठीमाग गर्दी पण खूप होती. पौर्णिमा असल्यामुळे खूप लोक येतात, तिथं बसूनही देत नाही, 2 मिनटं पण बसू देत नाही. दत्त महाराजांचं त्या प्रतिमेचं दर्शन घेतलं, डोळे भरून आले तिथं, डोळे भरून दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा करून निघालो आणि काकांबरोबर खाली उतरायला लागलो. उतरल्यानंतर साधारणतः कमंडलू तीर्थ, आता मला काहीच माहिती नव्हतं. त्या 2 कमानीतनं उजव्या साईडला गेलो, डाव्या साईडला गेलेलो होतो. आणि येताना मग तिथं आल्यानंतर त्या उजव्या साईडच्या कमान परत आपल्या डाव्या साईडलाच येणार ती कमान उतरताना. तर तिथनं ते म्हटले आता इथनं आपल्याला खाली जायचं आहे. म्हटलं हो चालेल म्हटलं. मग तिथनं आम्ही खाली गेलो. साधारणतः 300 पायऱ्या गेल्यानंतर कमंडलू तीर्थ लागतं, धोनी लागते, धोनी, आणि त्याच्यानंतर कमंडलू तीर्थ. तर तिथंही त्या कमंडलू तीर्थाविषयी काय माहिती नव्हतं. तिथंही त्यांनी सांगितलं की दत्त महाराजांनी इथं 12,000 वर्ष तपश्चर्या केलेली. त्यावेळेला त्या काळी काही दुष्काळ पडला होता. त्यावेळेला अनुसूया मातेंनी त्यांना आवाज दिला. अनुसूया मातेंना जगाचे जनतेचे हाल बघवत नव्हते, म्हणून त्यांनी दत्त महाराज समाधीत होते, त्यांना आवाज दिला. आवाज दिल्यानंतर समाधीतून जागा होताना त्यांचा कमंडलू खाली पडला आणि त्या कमंडलूचे 2 भाग झाले. तो एक भाग इथं पडला जिथं अग्नी निर्माण झाला, एक भाग पुढे पडला तिथं तीर्थ निर्माण झालं, गंगा उतरली. असं हे कमंडलू तीर्थ आणि अग्नी आहे, अग्नी दोन्ही. तर तेव्हापासून इथं म्हणले हा अग्नी प्रज्वलित असतो, दोन्ही अखंड पेटली जाते, पेटवतात. तर त्याविषयी माहिती मिळाली. मग तिथे गेलो, दर्शन घेतलं दोन्हीचं. दोन्ही तर काय सकाळी दर सोमवारी सकाळी 6 वाजता काहीतरी ती पेटवतात दोन्ही. तर त्यावेळेला आम्ही तिथं 4:45 का काहीतरी 4:45 वाजता असं काहीतरी होतं तिथं खाली. त्यामुळे दोन्हीला वेळ होता. आणि दुसरी गोष्ट त्या दिवशी सोमवार पण नव्हता, गुरुवारी मी गेलो म्हणजे शुक्रवारचे दिवस पहाट होते तेव्हा, त्यामुळे दोन्हीचा काही संबंध नव्हता. मग आम्ही तिथं दर्शन घेतलं लांब बाहेरनं. आणि तिथं येणाऱ्या भाविकांची तिथं फार चांगली सोय करतात प्रसादाची. प्रत्येकाला येणाऱ्याला 2 घास खाऊ घालतात. फार मोठं पुण्याचं काम तिथले संस्थान करते की जेणे कोणी कुठलेही भाविक तिथे गेले फक्त तर त्यांनी फक्त 2 घास प्रसाद नाही खावा, तर तिथंही आपलं काहीतरी योगदान द्यावं. कारण इतका चढ उतर करून आपण घामाघूम होऊन दबून तिथं जात असतो, त्यावेळेला आपल्याला 2 घास तिथं मिळत असतात, ही फार मोठी गोष्ट आहे. त्यासाठी आपण इकडे तिकडे एवढे पैसे खर्च करत असतो, तिथं थोडंफार दिल्याने काही फरक पडणार. ते आनंदाचं काम आहे, पुण्याचं काम आहे. तर जाणाऱ्या येणाऱ्या कुठल्याही लोकांनी तिथं द्यावं मला असं वाटतं. त्याप्रमाणे आम्ही प्रसाद घेतला, दर्शन घेतलं, तिथं थोडंफार काय असेल ते दिलं आमच्या पद्धतीने. आणि तिथं कमंडलू तीर्थमधलं त्या गंगेचं तिथं आपल्याला जल प्यायला देतात. तर मला ते माहिती नव्हतं की इथं आपल्याला देतील म्हणून. आणि मी माझी नेहमीची बाटली काढली, पाण्यातली प्यायला लागलो. तर तेवढ्यात समोर एक ते साधू महाराज होते, ते माझ्यावर ओरडले की इथं येऊन हेच पाणी पितं का, नेहमीचं हेच चाललंय, आताही हेच पिणार का. तर मी त्यांच्याकडे बघितलं, पटकन बाटली लावली, बाजूला ठेवली, इथं राजाव गेलो तिथं. मग ग्लास तो होता भरलेला, गेलेलो आणि मग ते पाणी वगैरे घेतले. काय त्या पाण्याची चव, इतकी सुंदर चव त्या पाण्याची. आणि आजही तेव्हापासून ते पाणी आजही तिथं आजपर्यंत एवढा उन्हाळा असतो, दुष्काळ असतो, पण तिथंही ती गंगा ते आटत नाही, सगळ्या लोकांची तहान भागवत असते. मी पाणी पिलो पण आणि बाटलीमध्ये माझ्याकडे जे पाणी होतं ते ओतून दिलं आणि त्याच्यामध्ये ते पाणी घेतलं. म्हटलं घरी पण थोडं आणता येईल. अशा पद्धतीने आम्ही तिथनं आमचं 5 वाजले असतील बाहेर पडायला. थोड्या पायऱ्या सोडून वरती आलो, जिथं चप्पल वगैरे काढलं होतं तिथं येऊन आम्ही बसलो, कट्ट्यावर बसलो. साठे काका मला म्हटले, त्यांना म्हटलं चला आता काका. साठे काका मला म्हटले तुम्हाला जायची घाई आहे का. म्हटलं नाही घाई वगैरे असं काही नाही. म्हटलं मग घाई नसेल तर थोडं थांबा, कारण आज येताना रात्री होती, रात्रीच्या अंधारात आपण आलेलो आहे. आता जाताना पहाट आहे, आताही अंधारच आहे. तर दिवस उजाडल्यानंतर इथलं तुम्ही निसर्ग सौंदर्य बघा, गिरणाचं सौंदर्य बघा, हे तुम्हाला परत बघायला मिळायचं नाही म्हटले आज तरी. तर तुम्ही थांबा थोडं वेळ, 6:45ला बरोबर दिवस उजाडतो इथं आणि आपण थांबूया. म्हटलं चालेल ठीक आहे, काय हरकत नाही म्हटलं. असं करून ते जिथं बसले तिथंच एक त्यांनी डुलकी घेतली. मी मात्र जागाच होतो आणि मी
7:15 वाजल्यानंतर माझं घड्याळाकडे लक्ष येलं. 7:15 वाजले. मी काकांना उठवलं, काका चला 7:15 वाजले, दिवस पण उजडलं आहे. आणि मग तिथून आम्ही निघालो. एक 20 ते 25 पायऱ्या वरती आलो असं. वरती आल्यानंतर थोडासा असा सूर्यनारायण छटा, सोनेरी छटा आलेल्या होत्या. माझं लक्ष समोर होतं, पण ते मला म्हटले शिंदे खाली बघा म्हटले. खाली बघितलं, अक्षरशः म्हणजे आश्चर्य वाटलं की सगळे ढग असे खाली आलेले, सगळे आपण ढगांच्या वरती, गिरशिखर ढगांच्या वरती, आणि आपण खाली पूर्ण, आणि अथांग पोकळी, गिरनारच्या बाजूला अथांग पोकळी. त्या पोकळीमध्ये कंप्लीट सगळे ढग आलेले, असे ढगांचे पुंजके, आणि त्याच्यावरती सूर्याची सोनेरी किरणं, तो पिवळा प्रकाश, इतकं सुंदर आणि स्वर्गीय वातावरण आठवत होतं. तर काकांना म्हटलं थांबू अजून इथं थोड्या वेळ. ते आम्ही बघत बसलो. मला म्हटले समोर बघा. समोर बघितलं, काय दिसतंय? समोरचं त्यांनी डोंगर मला दाखवलं. काय दिसतंय? मी असं बघत होतो आणि म्हणणार तेवढंच ते मला म्हटले नंदी वाटतोय का? अरे म्हटलं हो. म्हटलं असं बसलेला जो नंदी असतो तोच समोर दिसते. म्हणले त्याला नंदी पर्वत म्हणतात. आणि बघा, आणि बरोबर त्या नंदीचं डोकं, पाठीमागचा भाग वगैरे सगळं काय अगदी नंदी पर्वत. फक्त जसं जसं आपण पुढं जाईन तसं एक एक पार्ट असं म्हणजे सेपरेट वाटतो. लांबनं कंप्लीट नंदी. ते दाखवल्यानंतर मला म्हटलं इथं बाजूला दातार पर्वत आहे. त्या दातार पर्वताला 3,500 पायऱ्या चढायला आहेत. वरती गेल्यानंतर दातारेश्वराचं दर्शन होतं. पुढे नवनाथांचं पण स्थान आहे. त्याच डोंगरांनी सरळ गेलं तर सगळा जंगल मार्ग आहे. त्या डोंगरांनी पुढं सरळ गेल्यानंतर 64 योगिनींचं मंदिर आहे, ते स्थान लागतं. शक्यतो तिकडे जायचा कोणी प्रयत्न करत नाही म्हणले, कारण निर्जन स्थान आहे, लोक जात नाहीत, आणि जंगली जनावरं पण आहेत तिथं, त्यामुळे लोक जात नाहीत म्हणले. पण जाणारे जातात पण म्हणले. इथल्यासारखी तिथं वर्दळ नसते. आणि खाली बघा म्हणले. तर खाली तर त्यावेळेला थोडं पुढे गेल्यानंतर हळूहळू धुकं जरा कमी होत चाललं होतं. मग तो खालची सगळी हिरवीगार झाडी दिसत होती. तर म्हटले हा परिक्रमेचा मार्ग आहे. अच्छा म्हटलं इथनं परिक्रमा होती का ह्या पूर्ण याला? म्हटलं हो, या पूर्ण गिरनारला इथून परिक्रमा होती. आणि खाली ते सगळं दाखवत होते, असं आहे तसं आहे. त्यानंतर येताना आम्ही जाताना एक पायरी त्यांनी मला दाखवली. ती पायरी इतर पायऱ्यांपेक्षा वेगळी होती. म्हणजे त्याचं डिझाईन थोडं वेगळं होतं. त्याला असं काहीतरी रफ केलेलं होतं की ती पायरी सगळ्या पायऱ्यांमधून वेगळी दिसायची. तर मला म्हटलं ही पायरी तुम्हाला वेगळी वाटते का? म्हटलं हो वाटते म्हटलं. तर म्हटली ही पायरी, म्हटलं असं का? तर म्हटले त्याचा पण इतिहास आहे. इथं आल्यानंतर काही लोक नवस बोलतात. ते या पायरीजवळ कापूर दिवा काहीतरी जाळतात आणि इथं नवस बोलून पुढं जातात, आणि तो त्यांचा निवस नंतर ते फेडतात आल्यानंतर. असं ह्या पायरीचं महत्त्व आहे म्हटले. आणि असं करत मला ते एक सांगत गेले. गोरक्षनाथांनी इथं साधना केली. गोरक्षनाथांचं मंदिर एवढं वरती का, आणि दत्त महाराजांचं थोडंसं खाली आहे, दोघांमध्ये फरक आहे. तर म्हटलं असं का? तर म्हटलं नाथ संप्रदायामध्ये दुसरे गोरक्षनाथ, पहिले मच्छिंद्रनाथ, तर गोरक्षनाथांनी दत्त महाराजांना विनवणी केलेली आहे की मला कायम तुमच्या चरणांचं दर्शन होऊ द्या, की मला असं बघायला नको, मला तुमच्या चरणांकडे बघायचं आहे. म्हणून त्यांचं स्थान वरती आहे. दत्त महाराजांनी ती विनंती मान्य केली, म्हणून गोरक्षनाथ सगळ्यात उंचावर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ते सांगत होते तेव्हा माझ्या थोडं लक्षात यायला लागलं की आपल्याला स्वप्नात हेच तर सांगितलं की तुम्ही या, आल्यानंतर आपण भेटू आणि तुम्हाला मी सगळी माहिती देईल. आणि मग साठेकांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. मी त्यांच्यामध्ये दत्त महाराजांना बघू लागलो. अरे म्हटलं हे, आणि रात्रीपासून आठवू लागलो की हे व्यक्तीने आपल्याला सोडलं नाही शेवटपर्यंत. त्यांच्याबरोबरचे 2 ग्रुप सोडून दिले, आपल्याला मात्र आपल्याला बरोबर घेऊनच आले. ते जबरदस्ती म्हणा कसंही म्हणा पण घेऊन आले. त्यांनी आपल्याला दत्त महाराजांचं गुरुपादकांचं दर्शन घडवलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता परत सकाळी आपल्याला थांबून ठेवलं. जर काका नसते तर आपण रात्रीच निघालो असतं, म्हणजे अंधारातच त्या निघालो असतं. हे काही आपल्याला माहिती मिळाली नसती, हे वाचून मिळाली असते नंतर, पण समोर असं कोणी दाखवले नसते. आणि हे काय जो निसर्ग सौंदर्य हे आपल्याला बघायला मिळालंच नसतं. आणि म्हटलं हे काकांमुळे सगळं घडलेलं आहे, आणि हे तेच आहेत म्हटलं. शेवटी परमेश्वर काय, शेवटी आपल्याला दत्त महाराज म्हटले तरी की 6 हात 3 तोंड लावून आपल्याला काय आपल्याला हे दर्शन देणार नाही, आपली ती योग्यता नाही आहे. तर कुठंतरी माणसाच्या रूपामध्येच कुठंतरी आपल्याला काहीतरी दृष्टांत मिळत असतं, दाखवत असतं. तर दत्त महाराजांना मी त्यांच्यामध्ये बघत राहिलो आणि त्यांचं दर्शन घ्याय, म्हणजे डोळ्यात पाणी आलं त्यांच्या. म्हणजे ती कल्पना त्या ह्याने आपण भारावून गेलो होतो. अरे पण तोपर्यंत मनामध्ये काहीच गोष्टी नव्हतं, हे कशाला माझ्या मागं लागलेत, हाच विचार होता. पण ते विचार आल्यानंतर बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि मग भरून आला आतमध्ये. त्यांनी मला दर्शन घेऊ दिलं नाही, काकांनी नाही म्हटले नाही. आणि आम्ही असंच चालत राहिलो. मला म्हटले आता निघायचं का? म्हटलं हो चला निघूया आपण.
असंच आम्ही चालत 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 निघालो. आम्ही एक एक पायरी चढलो. नंतर पायऱ्या चढताना म्हणजे तो पहिला 1,500 पायऱ्यांचा टप्पा आहे. दत्तधुनीमधून निघाल्यानंतर तो टप्पा आहे. नंतर मग सगळा उतार आहे. तर नंतर जेव्हा उतरायला लागलो त्यावेळेला उतरताना पायऱ्यांचा म्हणजे गुडघ्यांवर जोर येतो, गुडघे दुखतात. पण मी अगोदरच इतके 10,000 पायऱ्या पहिल्यांदाच चढलेलो होतो आणि उतरताना पण एवढ्या. तर नंतर मला हळूहळू थोडं तर गुडघ्यांना त्रास व्हायला लागला. आणि मग मी बसत उठत मला वाटलं आणि त्याने मला सांगितलं होतं तुम्हाला जिथं बसायचं तिथं बसा. मी म्हटलं काका तुम्ही पुढं जाणार म्हटलं, तुम्ही कशाला माझ्यासाठी एवढा त्रास घेताय. नाही म्हटले तुम्हाला जिथं थांबायचं जितक्या वेळ थांबायचं तितकं तुम्ही थांबायचं. आणि मग नंतर मला सांगायचं की चला आपण निघूया. बरं म्हटलं ठीक आहे चालेल. अशा पद्धतीने आम्ही निघालो. तर काकांचं वय 60 वर्ष आणि काका माझ्यापेक्षा 4-10 पायऱ्या खालीच गेलेले असायचे, पुढंच असायचे आणि ते कुठेही थांबत नव्हते. पण मी थांबलो की मग थांबायचे. पण थांबायचे म्हणजे मी जिथं थांबत नाही ते खाली गेलेले असेल तर परत चढून वरती यायचे. अहो मी म्हणायचो तुम्ही कशाला वरती येत आहे, तुम्ही तिथंच थांबा ना म्हटलं. 10 पायऱ्या काय कमी झाल्या का, 4 पायऱ्या तरी. इथं एक एक पायरी चढणं आणि मुश्किल आहे आणि उतरणं पण मुश्किल होते, तुम्ही नका येऊ. ते म्हणजे नाही त्यात काय, तडा माझ्यापर्यंत यायचे, परत इथं बसायचे आणि नंतर हा ठीक आहे चला काका आता चाले 5-10 मिनटं. असं करत 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 कधी एवढ्या 10,000 पायऱ्या, 10 म्हणजे 8,000 पायऱ्या तर आम्ही असंच बसत उतरलो. आणि तितक्या वेळा मी किती वेळा बसलो असं माझं मलाच माहिती. पण काकांनी कुठंही कंटाळा न करता माझ्या तिथे येऊन बसायचे आणि तेवढी काळजी घेतली. दुखते का, पाय दुखतात का, हे दुखतात का, ते दुखतात का. म्हटलं काका पाय तर दुखतात. तर हळूहळू उतरलो. साधारणतः एक 2-2.5 हजार पायऱ्या राहिल्या असतील त्यावेळेला. 2-2.5 हजार पायऱ्याला राहिल्यानंतर मी म्हणजे अक्षरशः मला उतरणंच मुश्किल झालं होतं. ते कसे उतरतात ह्याकडे मी लक्ष ठेवायचं. पण तरी पण माझे पाय दुखायलाच लागले होते. तर मला तो त्रास व्हायलाच लागला होता. आणि त्यात माझा उजव्या पायाला थोडंसं फ्रॅक्चर आहे, पूर्वी हेअर क्रॅक झालेला होता. आणि हे असं एवढं हे केल्यानंतर ते एकदम दुखायला लागलं. त्याच्यामुळं मला उतरणं मुश्किल व्हायला लागलं. मी त्यावेळेलाच काकांना काही बोललो नाही, पण दत्त महाराजांना विनवणी केली. म्हटलं माझी हौस पेटली. म्हटलं गिरनारची, खरंच बोललो मी मनातल्या मनात की माझी गिरनारची हौस, यायची हौस होती, तुमच्या दर्शनाची हौस होती. दर्शन झालं, छान झालं, तुम्ही मला इथपर्यंत घेऊन आलात, कुठल्या तरी माध्यमातून घेऊन आलात. याच्या पुढं मी येणार नाही म्हटलं, कारण हे फार अवघड आहे म्हटलं. कारण याच्या अगोदरही थोडंसं ऐकलं होतं की बऱ्याच जणांचे अर्धवट झालेले आणि की 5,000 पायऱ्या चढल्यात, त्याच्यानंतर तिथनंच नमस्कार केला, परत गेलेत, परत सेकंड टाईम आलेत. अशी काही लोक काही 2,000 पायऱ्या चढतात, परत जातात. तर म्हटलं आपलं तसं तर झालेलं नाही, कमीत कमी आपलं दर्शन तरी झाले पहिल्याच ह्याच्यामध्ये. पण म्हटलं आता याच्यानंतर मी गिरनारला येणार नाही म्हटलं. आणि असंच करत 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 कसं तरी बसत ओढत खाली आलो. खाली आल्यानंतर पहिल्या पायरीवर, जिथून पहिल्या पायरीवरून चढायला सुरुवात करतो तिथं आलो. आणि काय विचार आला मनामध्ये, नतमस्तक झालो परत पहिल्या पायरीला. जाताना जसं नतमस्तक झालो, दत्त महाराजांचे आभार मानण्यासाठी नतमस्तक झालो आणि दत्त महाराजांना विनंती केली, महाराज परत बोलवा, परत मला गिरनारला यायचंय. अक्षर अर्ध्या तासापूर्वी मी म्हणतोय की नाही मला यायचं नाही, माझे पाय दुखतात, ते सगळं विसरून गेलं. नकळत तोंडातनं शब्द आले, महाराज परत बोला, मला परत गिरनारला यायचंय. साठे काका हसतात. म्हटलं काय झालं काका. अहो म्हटले एकदा माणूस गिरनारला आला ना की तो येतच राहतो. म्हटले तुम्ही काही म्हणा. नाही म्हटलं अहो काका, म्हटलं थोड्या वेळापूर्वीच मी मनात म्हणत होतो, पण म्हटलं तुमचं आत्ता काय. म्हटलं हो बरोबर आहे, म्हटलं येतच राहतो, म्हटले माझा अनुभव आहे. आणि काकाने मला नंतर सांगितलं हे की काकांच्या जवळ मला वाटतं त्यावेळेला 60-70 तरी वेळा जाऊन आलेले असतील ते. आत्ता त्यांचे 150पर्यंत किंवा थोडंसं कमी असेल कदाचित. तर त्यावेळेला त्यांनी मला हे सगळ्या गोष्टी नंतर सांगितल्या. पण त्यावेळेला मला काका म्हटले होते की मी रात्री इथं येऊन गेलो होतो म्हटले. कारण ते जेव्हा जेव्हा पौर्णिमेला येतात, ते पौर्णिमेचे दोन्ही दिवस, पहिला दिवस आणि दुसरा दिवस, दोन्ही वेळा जातात वरती दर्शनाला. आणि मला ते म्हटलं मी रात्री पण येऊन गेलो. म्हटलं रात्री येऊन गेलात. हो मग आता कशाला आलात तुम्ही. म्हटलं अहो एकदा चढणं मुश्किल होते, मी अनुभवतोय म्हटलं, आणि तुम्ही 2-2 वेळा येत आहे. म्हटलं हो मी 2 वेळा येतो. म्हटलं रात्री येऊन गेलो. तर म्हटलं अहो म्हटले रात्री मी येऊन गेलो. म्हटलं मी जर आज आलो नसतो तर त्यांना मी म्हटलं मग तुम्ही आत्ता कशाला आला. त्यावेळेला ते मला म्हटले तुमची भेट व्हायची होती. तर मी त्यांच्यावर असं बघितलं म्हटलं, आणि थोडंसं माझ्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळेला. तुमची भेट व्हायची होती ना. तर त्यांनी ते बघितल्यानंतर त्यांनी म्हटले की तसं नाही, की मी जर आज आलो नसतो तर आपली भेट झाली असती का, आपली ओळख झाली असती का. हो म्हटलं तेही खरं आहे म्हटलं.
तर म्हटले हे सगळे त्यांची कृपा हो म्हटले, हे दत्त महाराजांची इच्छा, आपण कोण तेव्हा, आपण निमित्त असतो, हे त्यांचं नियोजन असतं असं समजा म्हटलं तेही खरं आहे काका म्हटलं. आणि असं करून आम्ही खाली उतरलो. उतरल्यानंतर मला म्हटले की तुम्ही कुठं उतरलात, कुठं रूम घेतली. तर मी म्हटलं अशा अशा ठिकाणी रूम घेतली. तर आता माझे इतके पाय दुखत होते, ते मला म्हटले तुम्ही एक काम करा, आपण तुमच्यासाठी पायांना मॉलिश करण्याला तेल घेऊ आपण. मग कुठं तेल मिळतं वगैरे ते मला त्या दुकानात घेऊन गेले आणि काकांनी ते तेल घेऊन गेलं. मला म्हटले इथं पायांना मॉलिश करा तिथं आतमध्ये गेल्यानंतर, कारण गरजेचं असतं, तुम्ही पहिल्यांदाच आलेला आहात, नाही तर त्रास होऊ शकतो. तर आणि तुम्ही किती दिवस आहे, तर मी म्हटलं 2 दिवस अजून आहे तर मुक्काम करणार आहे. पण मला चालताच येत नव्हतं. खाली आल्यानंतर आहे ना मला अक्षरशः चालता येत नव्हतं. मी असं वाकडा तिकडं चालणं, खाल्लं तळवे दुखत होते, पायात गुडघे दुखत होते. आणि जनरली मी बघितलं माझ्या समोर चालणारे लोक ते सुद्धा असेच, कारण ते खून बघितले की अरे हा गिरणार उतरवले सोडून आलेला आहे, हे समजून घ्यायचं आहे. असं वाकडा तिकडं चाललं नॉर्मल चालणं नाही, तो गिरणार जाऊन आलेला आहे. पण त्यांच्यापेक्षाही मला जास्त त्रास होत होता. त्यामुळं मी 2 दिवस तिथं आराम केला चांगला. काकांनी मला तेल घेऊन दिलं. मला म्हटले रूमवर जा, मॉलिश करा पायांना. आणि काकांना त्यावेळेला मी म्हटलं काका मला तुमचं दर्शन घ्यायचं. पण काकांनी मला दर्शन नाही घेऊन दिलं. त्यावेळेला मी खाली वागलो तर मला अशी मिठी मारली. म्हटले आपण परत भेटू. काकाने तेल दिलं घेऊन आणि काका निघाले पुढं. मला म्हटले कुठं, म्हटलं मी इथं राहिलेलो आहे. काका निघाले, काका पुढं चालले, मी तिथं थांबलो. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी बघत राहिलो. मनात नमूद का आलेला होता. आणि त्या ह्याच्यातच मी मग रूमवर परतलो. पण मला एवढं आश्चर्य वाटलं की हे सगळं करून घेतलं त्यांनी. हे सगळं दत्त महाराजांच्या इच्छेशिवाय होऊच शकत नाही. हे साधं एक झाडाचं पान म्हणतात ना, पान सुद्धा त्यांच्या हातच्या त्या शक्तीशिवाय हलत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या 1-1.5 वर्षाच्या जर मी बघितल्या, 1 वर्ष, तर हा सगळा कार्यक्रम, तिथं बस बंद पडणं, काय दुसऱ्यांदा बस बंद पडणं, दत्त जयंती दिवशी बंद पडते, आपली इच्छा आहे तिथं जायचे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला. प्रमोद काका केने काकांचं तिथं प्रवचन होणं, त्यांची माहिती मिळणं, त्याच्यातून काहीतरी प्रेरणा निर्माण होणं, ह्या सगळ्या गोष्टी घडून आणण्यापाठीमाग दत्त महाराज आहे, तीच शक्ती आहे. तर ह्या साठे काकांनी मला काही दिवसांनी मला सांगितलं, म्हणजे सगळा गिरणाचा कार्यक्रम झाला, काही दिवस गेले आणि मला एक दिवशी फोन करून सांगितलं. म्हटले मागच्या वेळेला मी तुम्हाला किस्सा सांगितला काय? म्हटलं कुठला किस्सा? म्हटलं तुम्ही गिरनार चढत होता रात्री 2-2:15च्या आसपास माझ्याजवळ आला होता. म्हटलं बरोबर आहे. मी उंचावर थांबलो होतो आणि तुम्ही खालनं येत होता वरती आणि माझं लक्ष खाली होतं. म्हटलं हो बरोबर आहे, चांगलं. आजही माझ्या तो डोळ्यासमोर येते. काका माझ्याकडे खाली बघतात, मी बघतोय त्यांच्याकडं, ते हसतात तिकडनं, हे आजही चित्र डोळ्यासमोर आहे. तर मला ते म्हटले माझ्या कानामध्ये त्यावेळेला आवाज येत होता की एक व्यक्ती येते, तिला शेवटपर्यंत सोडू नको. हे माझ्या कानात आवाज येत होता. काही मिनटापासून 5-10 मिनटापासून आवाज येतो. पण मला काहीच कळायला मार्ग नव्हता की कोण व्यक्ती, कोणाला सोडायचं नाही. कारण गिरनारवर असंख्य लोक येतात, जातात येतात. मी कसं ओळखायचं की कोण व्यक्ती येते आणि कोणाला सोडायचं नाही? सुरुवातीला ते म्हटले, मला असं वाटलं की मला भास होतोय. मी थोडं पुढं झालो की परत आवाज यायचा, एक व्यक्ती येते, तिला सोडू नको, तिला शेवटपर्यंत सोडू नको. आणि मी जागेवर थांबलो. आणि त्यावेळेला मी असं बघत राहायचो लोकांना, येणाऱ्यांच्या लोकांकडे बघायचो, तोंडाकडे बघायचो आणि माझं मीच विचार करायचं, नाही हे नसणार आहे. असं करत तुम्ही मला दिसलात, मी वरनं तुमच्याकडे पाहतोय, तुम्ही माझ्याकडे बघताय आणि त्याच वेळेला मला क्लिक झालं की हीच ती व्यक्ती आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विचारलं कुठून आलात, नाव काय, आणि मी पण पुण्याचा आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला शेवटपर्यंत सोडलं नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी आम्हाला यायला 12:30 वाजले. पण रात्री भेटलेले साठे काका 2:30 वाजता भेटलेले. दुसऱ्या दिवशी 12:30पर्यंत माझ्याबरोबर होते. त्यांनी मला सगळं घडवलं, व्यवस्थित घडवलं. त्यांच्या रूपाने दत्त महाराज मला भेटले, त्यांची कृपेने, दत्त महाराजांच्या कृपेने साठे काका भेटले. आणि असं करून मी तिथं 2 दिवस नंतर सगळं राहिलो. मी 2 दिवस. आणि 23 तारखेला मला वाटतं माझी ट्रेन होती. मी 18ला तिथं पोहोचलेलो होतो आणि 23 तारखेला शनिवार होता. कारण त्यावेळेला शनिवारी तिकडनं रिटर्न ट्रेन असायची. गुरुवारी तिथं जाते, शुक्रवारी जाते. गुरुवारी आपण इथून बसतो रात्री आणि शुक्रवारी तिथं जाते ट्रेन आणि शनिवारी तिकडनं निघते. सकाळी 10ची माझी ट्रेन होती. सकाळी 10 वाजता मी ट्रेनमध्ये बसलो. संध्याकाळी 6च्या आसपास काहीतरी अहमदाबादला ट्रेन आली. त्या स्टेशनवर इतर प्रवासी चढले, माझ्या कंपार्टमेंटमध्ये लोक चढले. पुण्यातलाच एक माणूस होता, येऊन माझ्या शेजारी बसला. पण मी असं झोपलेलो होतो, पण माझे पाय खूप दुखत होते म्हणून मी असं आडवा झालेलो होतो. आणि
पाय असे वरती घेताना वगैरे थोडं दुखत असल्यामुळं ते चेहऱ्यावर दिसत असेल त्यांना त्रास होते म्हणून. मग त्यांनी मला विचारलं, म्हटलं तुम्हाला काय त्रास होतोय का? तर म्हटलं हो थोडासा. म्हटलं काय काय प्रॉब्लेम काय? म्हटलं काय नाही, पाय दुखतात म्हटलं, गिरनारला गेलो होतं म्हटलं, आणि हे काय चढ उतर करायची सवय नाही एवढी म्हटलं, पहिल्यांदाच गेलेलं आहे आणि एवढं 10,000 पायऱ्या चढायची सवय नाही, त्याच्यामुळे तो त्रास होतो, पाय दुखतात. मग ते म्हटले बाकी लोक कुठे आहेत तुमची? म्हटलं बाकी नाही म्हटलं, मी एकटाच. एकटेच गेलो होता? हो. म्हटलं कसं शक्य आहे? म्हटलं कसं शक्य आहे काय, जाऊन आलो म्हटलं. हा पण ठीक आहे, पण तुम्ही राहिला कुठं? म्हटलं राहिला धर्मशाळेमध्ये. शक्यच नाही म्हटले, धर्मशाळेत एकट्याला जागा देतच नाही. म्हटलं हे खरं आहे तुम्ही म्हणताय बरं का, कारण मला जे भेटले होते कैलास नरवडे काका दादा, त्यांनी पण मला सांगितलं हे, पण माझी राहायची सोय झाली म्हटलं. मग त्यांना मी थोडंसं थोडक्यामध्ये सगळं वृत्तांत सांगितलं की असं असं घडलं. ते मला म्हणले हे सगळं महाराजांची इच्छा असल्याशिवाय नाही होऊ शकत. मी 12 वर्षापूर्वी गेलेलो आहे म्हटले, मला तिथली परिस्थिती माहिती आहे. एकट्याला राहायला जागा देत नाही. आत्ता देत असतील कदाचित, पण त्यावेळेला तर म्हटले नाही देत. म्हणजे मी तुम्हाला म्हणतोय असं की आत्ता देतात बहुतेक, पण ज्या वेळेला मी गेलो 2019ला त्यावेळेला तरी नव्हतं देत. तर ते म्हटले मी 12 वर्षापूर्वी गेलो होतो, मलाही माहिती आहे एकट्याला राहायला जागा देत नाही, मी ऐकलेलं आहे. तर नंतर ते मी का देत नाही राहायला जागा वगैरे थोडंसं त्यांनाही विचारायचा प्रयत्न केला. तर त्यांनी मला सांगितलं की पूर्वी काही विरक्त झालेले लोक असेल, काही प्रॉब्लेम असतील लोकांचे, घरगुती अडचण असतील किंवा आणखी काय असेल, तर लोक तिथं यायचे आणि थोडीशी मनस्थिती खराब असल्यामुळं गिरनारवरून खाली उडी घ्या टाकायचे. असे सुसाईड झालेले आहेत तिथं, एका दुसरी केस झालेली असेल. ते बघून तिथल्या पोलीस स्टेशननी तो मनाई केली होती की एकट्या माणसाला जागा द्यायला नाही, कोणतरी पार्टनर पाहिजे, कोणी असू द्या बरोबर, पण पार्टनर कोणतरी पाहिजे. तर त्यांना त्यावेळेला आश्चर्य वाटलं की म्हटले, ते मग त्यांना सांगितल्यानंतर त्यांना असं वाटलं की ठीक आहे म्हटलं, हे दत्त महाराजांशिवाय होणार नाही, तुमच्यावर त्यांची कृपा आहे दत्त महाराजांची, कारण त्यांच्याशिवाय हे होणार नाही म्हटले, फार मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी म्हटलं. हो म्हटलं खरंच आहे, बरोबर आहे, मी आता तो अनुभव घेतला सगळं म्हटलं, आणि त्यांनाही तो थोडक्यात सांगितला होता. त्यांनाही आश्चर्य वाटलं. मग छान गप्पा टप्पा झाल्या. सकाळी आम्ही, मला वाटतं 24 तारीख होती, रविवार होता, सकाळी पुणे स्टेशनला ट्रेन आली. 10-10:30 वाजले असतील मला वाटतं, 10-10:30 लवकर ट्रेन आली होती. आणि आम्ही दोघंही उतरलो, एकमेकांचा निरोप घेतला आणि घरी आलो, चिंचवडला आलो. त्यानंतर सुद्धा माझं गिरनारला जाणं झालं. 3-4 महिन्यांनी मी परत गिरनारला गेलो. माझे काही मित्र होते, त्यांचाही म्हणणं होतं त्यावेळेला की आम्हाला घेऊन गेलं असतं तर बरं झालं असतं, पण त्यावेळेला मला एकट्याला जायचं होतं. त्यामुळं मी त्यांना काय सांगितलं, त्यांना म्हटलं मी एकटा जाणार म्हटलं, नंतर पुढच्या वेळेला आपण कधी जाऊ तेव्हा जाऊ आपण बरोबर. तर ते त्यावेळेला म्हटलं होतं ठीक आहे. मग मला परत इच्छा झाली. म्हटलं 3 महिन्यानंतर माझ्या डोक्यात विचार आले. मी थोडं ऑफिसचं सुट्ट्या वगैरे बघितला, म्हटलं 15 ऑगस्टचा टायमिंग चांगला आहे, सुट्टी पण येते, आणि मग त्या दृष्टीने त्यांना विचारलं. ते म्हटले हो जायचं म्हटले. तर मग 4 ते 5 जण होते, मी धरून 6 जण होते. तर त्यांना मी विचारल्यानंतर ते हो म्हटले, आणि त्यातला 1 जण फक्त पहिल्यांदा जाऊन आलेला होता, बाकी 5 जण पहिल्यांदा जात होते. 1995 पासून त्यातले 2 ते 3 जणांची 1995 पासून जायची इच्छा होती, पण कधीही जाणं झालेलं नव्हतं. अगदी अशोक फुलमांबडीकर म्हणून जे आहेत माझे मित्र, ते तर ट्रेनमध्ये बसलेले पण उतरलेले आहेत, परत काही कारणाने उतरलेले आहेत. त्यांच्या भावाची गाडी त्यांनी काढली, त्या गाडीमध्ये जायचं तेव्हा पण त्यांचं जाणं झालं नाही, ऐन वेळेला कॅन्सल झालेलं आहे. म्हणजे त्यांना मी त्यावेळेला म्हटलं होतं की हे तिकडनं बोलवणं आल्याशिवाय नाही, हे जे योग घडून येतात हे सगळं ते आणतात घडून. आपण तयारी ठेवायची असते, आपण मनामध्ये श्रद्धा ठेवायची असते, जायची तयारी ठेवायची असते, आपली ती ओढ पाहिजे आपल्याला जायची, आणि ह्या गोष्टी जुळून येतात मग, कारण ती कनेक्टिव्हिटीच तशी असते, आपली ओढ तिथपर्यंत पोहोचत असते, आणि त्या पद्धतीने नियोजन तेच करत असतात, बाकी सगळे निमित्त मात्र असतात. आता आपण जाणार आहे, मी नियोजन करत असतं, ते करणारे ते आहेत. तर यावेळेला म्हटलं आपलं जाणं होणारच म्हटलं. तर मी त्याप्रमाणे बुकिंग केलं मी. तर रिझर्वेशन करायला जेव्हा मी गेलो, तर त्यावेळेला मला रिझर्वेशन मिळालं नाही. तर ते नाराज झाले थोडेसे. म्हटलं आता कसं काय करायचं म्हटलं. मग मीच विचार केला की ट्रेनचं रिझर्वेशन मिळत नाही, की अहमदाबादपर्यंत आपण फ्लाईटने गेलो. तर नंतर परत विचार केला, फ्लाईटचं तिकीट ट्रेनच्या तिकीटामध्ये फरक आहे, हे लोक नाही म्हटले तर. पण त्यावेळेला माझं मीच परत विचार केला, जरी हे नाही म्हटले तर यांचं फ्लाईटचं तिकीट आपण काढायचं, ट्रेनचेच फक्त पैसे घ्यायचे, बाकी सगळा खर्च आपण करायचा म्हटलं. आणि मी स्वतः ते सगळं ठरवलं. पण त्यांना फक्त एकदा विचारलं
की आपल्याला ट्रेनचं तिकीट मिळत नाही, आपण फ्लाईटचं काढायचं का? ते म्हटले चालेल म्हटलं, आमची तयारी. बरं झालं म्हटलं. फ्लाईटचं तिकीट काढायला अहमदाबादपर्यंत आम्ही फ्लाईटने गेलो. आणि त्यावेळेला पावसाचे दिवस होते, ऑगस्ट महिना होता. आणि 2 महिने आम्ही अगोदर बुकिंग केलेलं होतं तिकिटांचं. आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात जसा जवळ येईल त्यावेळेला पाऊस इतका प्रचंड वाढलेला होता. सांगली 12 दिवस पाण्यामध्ये होतं. सांगली, कोल्हापूर वगैरे पूर आलेले होते. टी व्हीला रोज बातम्या असायच्या की अहमदाबादमध्ये याच्यावर रेल्वे लाईनवर पाणी आहे, बडोद्याला पाणी आहे. आणि असं करता रोज टी व्हीच्या बातम्या रोज घरातले ऐकायचे. आणि जे माझ्याबरोबर येणार होते त्यांच्या घरातले त्यांना वेड्यात काढायला सुरुवात केली की कोणाबरोबर चाललं आहे, कुणी नियोजन केलेलं आहे असं, की हे असं चाललेलं आहे, एवढं टी व्हीवर बातम्या बघत नाही का, सगळीकडे पूर आहेत. आणि तुम्ही, कारण तो दिवस जवळ येतात, 14 तारीख जवळ येत चाललेली आणि इकडे सगळं पुराच्या बातम्या. घरातून त्यांना सांगितलं की जाऊ नका म्हणून. आता मी सगळं प्लॅनिंग केलेलं, सगळं हे केलेलं, त्यांना मला जाणं सांगणं जरा जड वाटायला लागलं. ह्याला कसं काय सांगायचं? ते फक्त मला म्हणायचे हे अरे तिकडे पाऊस तर नसेल ना. तर मी म्हणतो पाऊस तर सगळीकडेच आहे. नाही पण जास्त नसेल ना, काय त्रास तर होणार नाही. तर मी म्हटलं नाही व्हायचा, तुम्ही श्रद्धा ठेवा म्हटलं, श्रद्धेने चला, फक्त आपल्याला काही त्रास होणार नाही, आपण जाऊ पण आणि व्यवस्थित येऊ पण. नाही अरे ते काय टी व्हीला बातम्या वगैरे येतात ना, घरातले थोडे हे करतात, तर काही त्रास नाही. म्हटलं काही त्रास नाही होणार, आपण जाणार, व्यवस्थित येणार, आपल्याला कसलाच त्रास होणार नाही म्हटलं. एवढं फक्त लक्षात ठेवा. तुम्ही महाराजांना प्रार्थना करा की आम्हाला तुम्ही घेऊन चला, घडवा हे सगळं दर्शन. इतक्या वर्षापासून आमचं रखडलेलं आहे, सगळं व्यवस्थित होईल, काही प्रॉब्लेम नाही. पण ते जसे जसे मला सारखं म्हणायला लागले तसं मलाही टेन्शन यायला लागलं. जरी माझी श्रद्धा, तरी मी विचार करायचो ही जबाबदारी माझी आहे, यांना मी घेऊन चाललेलो आहे, मग जबाबदारी माझीच आहे ना तशी. आता जबाबदारी घ्यायला ते समर्थ आहेत, पण तरी पण आपण माणूस आहे, शेवटी सर्वसामान्य माणूस आहे, आपल्याला थोडीशी जरा वाटतंच. म्हटलं जर का इन केस पुढं का प्रॉब्लेम आला तर याच्या घरातले आपल्याला सोडणार नाहीत, घरापर्यंत येतील म्हटलं आपल्या पार, असंही होऊ शकतं. नंतर मग मी त्यावेळेला 2020ला आम्ही, नाही 2019लाच गेलो आम्ही ऑगस्टमध्ये. आणि तिथून मी दत्त महाराजांना एका मंदिरात जाऊन, रोज ऑफिसवरून सुटल्यानंतर एका मंदिरामध्ये जायचो आणि तिथं त्यांना प्रत्येक वेळेला प्रार्थना रोज जायचो की महाराज हे आम्हाला घेऊन चला, घेऊन आणा, कुठलंही संकट येऊ दे नका, नाही ते सगळा ब्लेम माझ्यावर येईल, असं रोज प्रार्थना करायचो, यायचो. जाण्याचा दिवस उगवला. त्याच्या अगोदर अशोक फुलमाणीकरने मला सांगितलं की माझे पाय गुडघ्यांचा मला त्रास आहे. अरे म्हटलं आता इतक्या दिवसातून चाललंय ना, तू आता अचानक, नाही रे मी ऐकलं असं की 10,000 पायऱ्या चढायला लागतात. हो म्हटलं आहे, मी अगोदरही तुम्हाला म्हटलेलं आहे. अरे मला जमल का रे? अरे म्हटलं जमल, म्हटलं तू डोक्यात विचार आणू नको म्हटलं असले, तुला जमणार म्हटलं. नाही रे आपलं वय किती आहे आत्ता? अरे म्हटलं ते जाऊ दे रे, ते वय वगैरे असं आपल्याला टेन्शन येतं म्हटलं, त्याच्यातून काहीतरी येणार, तो विचार करू नको म्हटलं, आपण जाऊ शकतो, मी जाऊन आलेलो आहे, माझा अनुभव आहे म्हटलं, आपण जाऊ शकतो. तर ठीक आहे म्हटलं चालेल. दुसऱ्याने त्यांना कोणाच्या मित्रांनी सांगितलं की वातावरण ढगाळ आहे सगळं, या वातावरणात फ्लाईट लेट होतात. अहमदाबादला उतरल्यानंतर साधारणतः 7:45ला आमचं 7:40 फ्लाईट तिथं लँडिंग होणार होतं आणि त्याच्यानंतर 1 तासाने पुढची ट्रेन होती. हां, तर याच्यामध्ये अंतर साधारणतः 20 मिनिटाचं काहीतरी अंतर आहे एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन. तर हे सगळं मी बघितलेलं होतं. ते मला म्हटले, अशोक फुलमाडकर म्हटले, आपण जर तिथं ही जर फ्लाईट, मला एकाने सांगितलं फ्लाईट लेट होणार, कारण ढगाळ वातावरण आहे, 100% फ्लाईट लेट होतात आणि तुमची पुढची ट्रेन जाणार निघून, तुम्हाला ट्रेन मिळणारच नाही. थोडं मी विचार करायला लागलो, असं होऊ शकतं. हा विचार माझ्या मनात आलेला नव्हता, पण त्यांनी सांगितल्यानंतर मी विचार करायला लागलो, म्हटलं असंही होऊ शकतं म्हटलं. पण नंतर म्हटलं चला बघणारे तेच आहे म्हटलं, ते करून घेतील, त्यांची इच्छा शेवटी. त्या दिवशी आम्ही फ्लाईटमध्ये बसलो. 7:40ला लँडिंग होणार होते, 7:30ला 10 मिनटं आम्ही लवकर पोहोचलो. आणि तो मला म्हणायला लागला, मी म्हटलं काय रे अशोक, काय म्हटलं 7:30च वाजले, 10 मिनटं लवकर पोहोचलोय आपण. अरे म्हटलं मी तुला हेच सांगतोय की त्यांच्यावर श्रद्धा ठेवून निघालेलं सगळं सोपा निघा, काही प्रॉब्लेम येणार नाही. अडचणी येतात ते दूर करतात, जसं परिक्रमेमध्ये अडचणी येतात नर्मदा मैयाच्या, ती दूर करत असते, तसं हे सुद्धा तसंच आहे म्हटलं. अडचणी येतात, दूर करणारे तेच आहे, आपल्याला घेऊन जाणारे तेच आहे, घरी आणून सोडणारे सुद्धा तेच आहे म्हटलं. आणि त्याप्रमाणे मग आम्ही ह्याला निघालो, एअरपोर्टवरून निघालो. आणि पुढं रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर यांचं पावसाकडे लक्ष, पावसाचे दिवस, बातम्या ऐकलेल्या की कुठं रेल्वे पटरीवर पाणी आहे का, ट्रेन कॅन्सल झालेल्या आहेत का. कसं तरी रेल्वे स्टेशनला पोहोचलो.
ते ट्रेन आम्ही जो अर्धा तास अगोदरच पोहोचलो तिथं. त्यांनी विचार केला चला आपण एकदाच पोहोचलो, आपल्याला ट्रेन तर मिळाली. म्हटलं सगळं होतं. जशी ट्रेन निघाली तसे बाहेर इकडे तिकडे बघायला लागले, कुठं पाणी आलेलं आहे का, कुठं पूर दिसतोय का कुठल्या नद्यांना. त्यांना म्हटलं तुम्ही बिनधास्त राहा, काही डोक्यात विचारू नका, आपण जाणार व्यवस्थित जाणार, आपल्याला पाऊस सुद्धा लागणार नाही. आणि वातावरण मोकळं होतं, पाऊस अक्षरशः पाऊस लागलाच नाही तिथं. गिरनारला आम्ही ह्याला जुनागडला उतरलो, गिरनारला पोहोचलो. नेहमी पण रात्री पण चढायला सुरुवात केली. आणि गिरनारच्या अगदी म्हणजे सुरुवातीलाच आम्ही जेव्हा चढायला सुरुवात केली तर जे आमच्याबरोबर रमाकांत माने होते, ज्यांनी मला सुरुवातीला मेसेज पाठवला होता गिरनार परिक्रमेचा 2017ला, ते पण होते. सांगवीचे नरेंद्र कामठे म्हणून आहे, ते एक माझे चांगले मित्र आहेत. हे सगळे चांगले मित्र आहेत, तर ते पण होते, अनिल काळे वगैरे. तर तिथं गेल्यानंतर आम्ही जेव्हा गिरनारचं चढायला सुरुवात केली तर आम्ही आणि नरेंद्र कामठे आम्ही दोघंही पुढे गेलेलो. एक साधारणतः 400-500 पायऱ्या आम्ही, किंवा 100 पायऱ्या तरी वरती असेल, 100-200. आणि सहज पाठीमागं वळून बघतोय तर अशोक फुलंब्रीकर आमचा मित्र आणि रमाकांत माने हे दोघंही एकाच ठिकाणी थांबलेले. थोडंसं अंतर ते आले, त्यांना दम लागला चांगला, आणि ते असे धापा टाकतच उभे राहिले. सहज पाठीमागं वळून बघतोय तर ते असे बघतात नुसते असे. म्हटलं काय झालं काय यांना. म्हटलं कामठ्यांना म्हटलं अरे यांना बघायला पाहिजे. म्हटलं हे आत्ताच अशी परिस्थिती, सुरुवात आहे आत्ताशी, 200-300 पायऱ्या पण नाही चढलेले, अजून तर 1000 पायऱ्या चढायच्यात. तर त्यांना आम्ही फक्त पहिले ते लांबनंच आम्हाला वाचे, तोंडातनं शब्द नाही काय नाही, कारण ती बोलायची पण ताकद त्यांच्यात नव्हती. हां ठीक आहे ठीक आहे. आणि मग आम्ही तिथं थांबून राहिलो. काही वेळाने आले, हळूहळू म्हटलं काय त्रास वगैरे होते का. काही बोलले नाही काय नाही, नुसतं असं. हो ठीक आहे व्यवस्थित. म्हटलं हो व्यवस्थित आहे. निघालो. 2000 पायऱ्या गेल्यानंतर जेव्हा हे लागतं गोपीचंद आणि भर्तृहरी महाराजांची जी गुंफा लागते तिथं आम्ही बसलो एका ठिकाणी. नाश्ता वगैरे तिथं देत होते. तिथं बसल्यानंतर त्यांना विचारलं, नाही म्हटलं आता काय नाही, मगाशी जरा थोडासा त्रास वाटत होता पण आता काय नाही, आम्ही नॉर्मल आहे आता. आणि असं करून करून मग नंतर आम्ही हळूहळू जेव्हा पुढे निघालो ना तेव्हा ते हे ज्या दोघांना त्रास होत होता ते आम्हाला दिसलेच नाही परत. म्हटलं हे नक्कीच पाठीमागे राहिले आणि आपण खूप पुढं आलेलो आहे. पण नंतर जेव्हा बघितलं, कारण रेंज पण नाही तिथं, नेटवर्क नाही, फोन करता येत नाही, काही नाही, लागत नव्हते. आणि जेव्हा बघितलं तर हे सगळ्यांच्या पुढे गेले होते. आम्ही जेव्हा गिरनारला तिथं वरती पोहोचलो ते दर्शन करून परत आलेले होते. अरे म्हटलं हे कसं काय. म्हटलं माहिती नाही, पण त्यानंतर काय एनर्जी आली माहिती नाही. म्हटले अरे म्हटलं तुम्ही दिसलाच नाही कुठं आम्हाला. तर म्हटले माहिती नाही. म्हटले आम्हाला काहीच वाटलं नाही. म्हटले आणि 300 पायऱ्या खाली उतरल्यानंतर आमच्याबरोबर परत आले वरती. चला म्हटलं परत एकदा अजून दर्शन घेऊ. ती व्यक्ती ज्यांना 500 पायऱ्या पण चढता येत नव्हत्या ती व्यक्तीचे घेऊन. आणि तसंच रमाकांत मानेंचं पण तसंच, ते दोघांनाही तसंच गेलं. आणि शेवटचे आम्ही जेव्हा चाललो होतो संध्याकाळ रात्री आम्हाला थोडासा जरा पाऊस लागला होता तिथं. म्हणजे दिवसभर कुठंच काय नाही, पण अगदी शेवटी थोडा पाऊस लागला. म्हणजे वरती गेल्यानंतर सगळं पाऊस पडत होता. आम्ही भिजलो होतो, अक्षरशः पावसामध्ये भिजलो. तर माझ्यावरचे 2-3 जण म्हटले की इतक्या वेळ आपल्याला अजिबात एक थेंबही लागला नाही आणि आता थोड्यासाठी म्हटले आपण भिजलो, पाऊस लागला. आता तिथंही आपण काहीतरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा असतो, पॉझिटिव्ह थिंकिंग नेहमी ठेवायला पाहिजे. पण त्यांना मी म्हटलं अरे म्हटलं आपण एवढं 5 तास चढतोय, म्हटलं कुठेतरी रस्त्यात आपण बाथरूमला इकडे तिकडे जातोच ना. म्हटलं मग आता दत्त महाराजांच्या दर्शनाला आपल्याला जायचंय, रस्त्यात कुठं पाणी आहे का. नाही. आपण कुठेतरी गेलेलो असतं. त्यांनी आपल्याला शुचिरभूत करून आतमध्ये स्नान करून शुचिरभूत करून आपल्याला पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर आपण दर्शन घेतोय. मग त्यांनाही ते वाटलं अरे हा बरोबर आहे. म्हटलं म्हणजे विचार असाच करायचा आणि खरंच तीच गोष्ट आहे म्हटलं. आणि त्यांनाही आनंद झाला. म्हटले अरे बरं झालं. मग असं करून आम्ही दर्शन वगैरे छान घेतलं. एक सोडून 2 वेळा आमची दर्शनं झाली सगळ्यांची. सगळे छान आलो. आणि रिटर्नचं तिकीट आमचं म्हणजे त्यानंतर आम्ही ह्याला गेलो, सोमनाथला गेलो त्यानंतर. आणि सोमनाथवरून आम्ही वेरावळवरून आम्ही बसणार होतो. तर रिटर्नचं आमचं वेरावळ ते पुणे असं तिकीट होतं. तर ते आमचं त्यावेळेला ज्या तारखेचं तिकीट होतं, पण इकडे पाऊस चालूच होता या साईडला. तर पुणे ते मुंबई ट्रेन बंद केलेल्या होत्या, 7 दिवसासाठी बंद केलेल्या होत्या. आणि मला असं वाटतं त्यावेळेला बंद केलेलं होतं ट्रेन. आणि त्या जेव्हा आम्ही तिकडचं ट्रेनचं ज्या दिवशीचं टायमिंग होता 23 तारीख अशी काहीतरी होती, लक्षात नाही आता, पण त्या दिवशी ट्रेन चालू झाल्या होत्या. म्हणजे तिकडनं आम्ही मुंबईला उतरलो आणि मुंबईवरून पुढं आला मला ट्रेन नव्हतं, त्याच दिवशी ट्रेन चालू झालेल्या होत्या.
तर त्यांना म्हटलं बघा ही सगळी सोय त्यांनी केली का नाही. जाताना येताना तुम्हाला पावसाचं टेन्शन होतं ते दूर केलं. तुम्हाला जाताना विमानाची भीती होती, आपल्या फ्लाईट लेट होईल ती भीती गेली. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जुळून आणलेल्या आहे. कारण 1995 पासून तुमचं जाण्याचा योग नव्हता, तो योग त्यांनी जुळून आणला. यावेळेला तुमच्या मनातली श्रद्धा कदाचित प्रबळ असेल, ती कामी आली असेल, त्यामुळे तुमचं व्यवस्थित दर्शन झालं म्हटलं. तेव्हा मी दुसऱ्यांदा गेलो त्यांच्याबरोबर. त्यानंतर तिसऱ्यांदा एकदा माझं झालंच असं. आणि चौथ्यांदा माझी मामे बहीण, तिची खूप इच्छा होती. तिने थोडंसं ऐकलेलं होतं माझ्याविषयी की असं असं याचा अनुभव आहे गिरनारचा. आणि तिने मला सांगितलं होतं, तेव्हापासून ती मला म्हणत होती की मला तुझ्याबरोबर आपण दोघांनी जायचं म्हटले. दोघांनी म्हणण्यापेक्षा आपण ग्रुपने वगैरे, पण मला तुझ्याबरोबर जायचं म्हटले. तर मी म्हटलं ठीक आहे, पण गिरनारला जायचं वगैरे, परत 4 दिवस वेळ काढायचा वगैरे, कधी कामानिमित्त जमत नाही. आणि असं करता करता मी म्हणजे ते टाळलं जात होतं किंवा तो योगही येत नव्हता. आणि त्यानंतर मग कोविड सुरू झाला, त्यात 2-2.5 वर्ष त्याच्यात गेले, सगळं बंद होतं. आणि मग तिचे फोन येत होते, पण मी तिला सांगत होतो जाऊ आपण कधीतरी. नंतर ती अक्षरशः वैतागली. 5 वर्ष त्याच्यात निघून गेले, 5 ते 6 वर्ष, 5 वर्ष. आणि तिने मग गेल्या वर्षी मला फोन केला की तिच्याबरोबरचे जे काय फ्रेंड सर्कल असेल, त्यांचा ग्रुप असेल, ते लोक जाऊन येतात गिरनारला. ते मला विचारतात चल आमच्याबरोबर, आणि मी तुझ्यासाठी थांबलेले, मला तुझ्याबरोबर जायचं म्हणून मी थांबलेले. तर तू मला एकदा शेवटीच सांग की तू नेणार आहेस की नाही. ह्याच्यानंतर मी तुला फोन करणार नाही आणि विचारणार पण नाही. ते मलाही थोडंसं मनाला वाईट वाटलं, कारण आपण म्हटलं हिला टाळत नव्हतो, पण ते जायनं जमत होत ना, वेळच येत नव्हती जाण्याची. तर तिला म्हटलं मी अक्का आपण जाऊया म्हटलं, यावेळेला जाऊया. आणि त्याच दिवशी मी ट्रेन वगैरे बघायला सुरुवात केली. योगायोगाने ती म्हटली आम्ही पण बघतोय पण आम्हाला मिळत नाही आहे सीट वगैरे. पण त्यावेळेला योगायोगाने ट्रेनचं तिकीटही मिळालं. मग तिला सांगितल्यानंतर ती म्हटली अरे अजून 4-5 जण येत, त्यांचंही तिकीट काढ. म्हटलं मला पटापट त्यांचं डॉक्युमेंट्स पाठव म्हटलं, मी बुकिंग करतो. त्यावेळेला सगळ्यांचं बुकिंग झालं. त्या 5 लेडीज आणि आणखी एक जेंट्स होता, माझ्या मामांचा नातू होता. अशा आम्ही सगळेजण 7 जण त्यावेळेला गिरनारला गेलो. 3 वेळेला आम्ही पायी चालत गेलो, गिरनार चढलो. आणि या वेळेला सुद्धा पायीच जायचं होतं. पण आता हे सगळे रिटायरमेंटची लोकं होती, त्यातले म्हणजे माझी बहीण तरी रिटायर झालेली होती. तर ती म्हटली मी अरे चढेल, मी कशी बसत उडत चढेल, माझी खूप इच्छा आहे गिरनार जायची, मी चढू शकते म्हटले. पण या लोकांची 4-5 जणांची मला काळजी वाटते की त्यांना जमेल की नाही जमल. तर म्हटलं मग त्याच्यापेक्षा आपण असं करायचं का की आपण सकाळी रोपवेने जाऊया, आणि मग 5,500 पायऱ्या चढायला एवढ्या त्यांना वाटणार नाही. म्हटलं ठीक आहे तसं करूया म्हटलं. मग रात्रीचा आमचा जायचा प्लॅन कॅन्सल केला. मग पहिल्यांदा रोपवेने मग त्यांच्याबरोबर गेलो. रोपवेने सुद्धा छान वाटतं, पण तरी पण पायी चालण्यातच मजा आहे. ज्यांची आहे क्षमता जे जाऊ शकतात, पण तिथं पहिल्या पायरीला नतमस्तक झालंच पाहिजे, विनंती केलीच पाहिजे, समर्पण ठेवलंच पाहिजे. तसं मला नाही वाटत जाऊ शकतं. कारण भले आलेत, भले मधल्या रस्त्याने गेलेत, मधूनच परत गेलेले आहेत. त्यावेळेलाच आम्ही जेव्हा माझी बहिणीनं आम्ही सगळे गेलो त्यावेळेला मी बघितलेलं आहे. कारण गोरक्षनाथांचे जे पर्वत आहे त्याच्यात थोडंसं पुढे गेल्यानंतर लगेच दत्त महाराज म्हणजे खाली उतार आहे, असं पायऱ्या उतरायला नंतर वरती चढायचं. कुरुशिखर समोर दिसतं, पण तिथनं आम्ही रिटर्न येत होतो परतीच्या प्रवासाला, आणि तिथनं ते 2 लोक असे हात जोडत होते आणि तिथनं चाललेले होते. मी त्यांना विचारलं, पण म्हटलं तुम्ही पुढं जायचं सोडून मागं का चालत. नाही म्हटलं आता नाही होत, त्याच्या पुढं नाही होणार. अहो म्हटलं समोरच आहे म्हटलं, खाली उतरायचं नाही म्हटलं, एक पायरी पण आम्ही नाही जाऊ शकत. मलाही त्यावेळेला कसं तरी वाटलं इतक्या जवळ माणूस येतात, एवढ्या लांबनं येतात. पण हे ऐकलेलं होतं कुठंतरी की त्यांची इच्छा असेल ना त्यांनाच ते बोलवलं जातं. नाही तर चला नेक्स्ट टाईम, आता तुमची नाही आहे. त्यांची इच्छा असेल तर सगळी अडचणी दूर होतात. 70 वर्ष वयाची, 80 वर्ष वयाची माणसंसुद्धा मी तिथं चालताना बघितलेले, आरामशीर चालतात, आजी चालतात, आजोबा चालतात, हे सगळं बघितलेले. हे कोण करवतं, त्यांना ताकद कोण देतं, ही ऊर्जा तेच देतात, तेच घेऊन जातात. म्हणून तिथं समर्पण हे पाहिजेच. मुंबईच्या एका माणसाचा किस्सा मी ऐकलेला होता. त्या माणसाने 2 वेळा, एकदा 2000 पायऱ्या चढल्या आणि एकदा अंबामातेच्या मंदिरापासून परत गेले ते. आणि त्यांची इच्छा प्रबळ होती, जायचं आहे मला गिरनार दर्शन करायचं. 2 वेळा माझं अर्ध राहिलेलं आहे. पण त्यानंतर त्यांना USA ला गेले, ते अमेरिकेत गेले जॉबसाठी. 12 वर्षानंतर त्यांची जी इच्छा होती ती मनामध्ये होतीच सुप्त इच्छा कुठंतरी की मला जायचं आहे म्हणून. 12 वर्षानंतर ते अमेरिकेतनं आले, खास गिरनारसाठीच आले, सुट्टी काढून आले, आणि त्यावेळेला ते गिरनार चढले, गुरुपादुकांचं दर्शन घेतलं. हे मी ऐकलेलं होतं. तेव्हाच विचार केला की हे त्यांच्या इच्छेशिवाय होऊ शकत नाही.
त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलत नाही, तर ही फार मोठी गोष्ट आहे हो. 10,000 पायऱ्या लोकांना धडकी भरती 10,000 पायऱ्या चढायचा. आपण जर कधी सांगितलं ना गिरणार की मग ते 10,000 पायऱ्या, अरे बापरे, तिथूनच ते नाही म्हणतात, नाही जमणार आपल्याला. अर्थात तिथं सगळ्या सोयी आहेत, डोली आहे, आता तो रोपवे झालेला आहे, त्यावेळेला रोपवे नव्हता, आता डोली पण आहे. डोलीवाले चार्जेस घेतात कारण त्यांची मेहनत खूप आहे, कारण त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाईट वाटतं की आपल्याला आपल्या चपलांचं ओझं होतं, तर ते आपलं ओझं घेऊन चालत असतात, उतरत असतात, की त्यांची काय हालत होत असेल. त्याप्रमाणे ते चार्जेस घेतात, माणसाच्या वजनानुसार ते हे करतात, चार्ज करतात. साधारणतः एक 10,000 रुपये तरी कमीत कमी ते घेतातच, आणि ते त्यांना दिलं पण पाहिजे, कारण त्यांच्यामुळं त्या माणसाला ते दर्शन घडत असतं. नाही तर मग ते जाणं अवघड आहे. आत्ता रोपवे झाल्यामुळं अजून सोयीस्कर झालेले आहे. 5,000 पायऱ्या तुम्ही 9 मिनिटात रोपवेने जाताय, आणि अंबामातेचं दर्शन घेऊन पुढे तुम्ही 5,000 पायऱ्या 2 तासात चढताय, 2 तासात खाली येणं, म्हणजे 1 दिवसात तुम्ही अगदी आरामशीर चढउतार होते तुमचं. ह्या गोष्टी सोयी झालेल्या आहेत, लोकांनी जायला पाहिजे. आयुष्यामध्ये गिरणाचं ते सौंदर्य, सगळं निसर्ग सौंदर्य बघितल्यानंतर, ते सगळे ढग खाली आलेले बघितल्यानंतर असं वाटलं की तिथंच की प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा तरी गिरणारला यावं, गिरणारचं दर्शन घ्यावं. ज्यांना श्रद्धा नसेल त्यांनी ट्रेकिंग करण्यासाठी ते यावं, हळूहळू त्यांचं श्रद्धेत रूपांतर होऊ शकतं, पण यावं एकदा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी, जय गिरणारी.